तो आता आमच्याकडे रिसेंटली केस आली होती, तर त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा इन्शुरन्स काढलेला होता आणि त्याला गुडघ्याची सर्जरी करायची होती. अच्छा. तर विमा कंपनीची प्रोसेस अशी असते की मोठ्या सर्जरीसाठी वगैरे प्री अप्रुव्हलसाठी ती केस टाकावी लागते. तर त्यांनी त्या पद्धतीने प्री अप्रुव्हलसाठी टाकली. प्री अप्रुव्हल आलं आणि त्यांची काय 10 तारीख ठरली होती ऑपरेशनची आणि ऑपरेशन झालं आणि कॅशलेस असतं. ऑपरेशन झाल्यानंतर हॉस्पिटलकडून बिलं गेली आणि त्यानंतर तो जो क्लेम होता तर तो रिजेक्ट झाला. म्हणजे त्या लोकांना तेव्हा शॉक बसला की प्री अप्रुव्हल असून सुद्धा रिजेक्ट कसा काय झाला आणि त्या सर्जरीची खूप मोठी कॉस्ट होती. मग त्यावेळेस त्यांना ती भरावी लागली. त्यांनी जुळवाजुळव करून भरली आणि मग त्याच्यानंतर कन्झ्युमर कोर्टात गेल्यानंतर अशा प्रकारच्या ज्या केसेस असतात तर इन्शुरन्स कंपन्यांना हे सगळे जे आहे तर त्याची भरपाई करावी लागते. नुकसान भरपाई द्यायला लागते. जो सगळा त्रास झाला आहे तर तो त्या त्रासाची पण भरपाई द्यायला लागते. लिगल कॉस्ट द्यायला लागते आणि हे सगळं इंटरेस्टसोबत द्यावं लागतं. त्यामुळं जर अशा प्रकारचा जर कुठलाही प्रॉब्लेम फेस तुम्हाला करायला लागला तर डेफिनेटली तुम्ही कोर्टात जाऊ शकता.